हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसानं अक्षरशः कहर केलाय। सोयाबीन, कापूस यासह भाजीपाला पिकांचं अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं उभं केलेलं पीक डोळ्यासमोर पाण्यात सडून जात असल्यानं बळीराजा सध्या हवालदिल झालाय। पाहुयात बळीराजाची व्यथा नेमकी काय आहे। महापुरानं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी, पोटच्या लेकरासारखी जपलेली पिकं जमीनदोस्त, मुसळधार पावसानं बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल। हे आहेत औंढा नागनाथ तालुक्यातील असोंदा गावचे शेतकरी गजानन शिंदे। यावर्षी त्यांनी पारंपरिक पिकाला बगल देत 2 एकरात फुलगोबीची लागवड केली। बाजारात या पिकाला चांगला भाव मिळणार होता। शिंदेंनी या पिकावर तब्बल 1.25 लाखांचा खर्चही केला। अपेक्षा होती 5 ते 6 लाख उत्पन्नाची, पण निसर्गाच्या कोपापुढे बळीराजाच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे आता सोयाबीन पिकाबरोबरच भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळते। सध्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील असोंदा परिसरामध्ये बघू शकता की या शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये फुलगोबीची लागवड केली होती। मात्र अतिवृष्टीमुळे मागील 8 दिवसापासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि पावसामुळे संपूर्ण या शेतीमुळे 2 दिवसापूर्वी संपूर्ण शेतीमध्ये पाण्याचं स्वरूप प्राप्त झालं, तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। यामुळे संपूर्ण आता हे या ठिकाणी फुलगोबी आहे आणि संपूर्ण या भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं पाहायला। हीच अवस्था या भागातील इतर शेतकऱ्यांची आहे। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीनं हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। सगळ्यात जास्त फटका हा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। तर प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत पुराच्या पाण्यात 13 लोकांचा मृत्यू झालाय। 238 जनावर दगावली आहेत। शेतकऱ्यांकडून आता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते। केल्यानंतर सोयाबीन सगळं आता हे काढणीला पीक आलं होतं आणि काढणीच्या पिकानंतर या 8 दिवसापासून जे पाणी आहे तर असं 4-5 वर्षात बी पाणी झालं नाही। तर असं पाणी यावर्षी झालेलं आहे आणि सरकार म्हणत की मदत देऊ, मदत न देता शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याला मदत द्यावी आणि सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी करावी। या वर्षी असं पाऊस आलेला आहे की सर भरपूर नुकसान झालेलं आहे। तर नुसते मंत्री येतो म्हणतात, पण रोडवरूनच बघतात। अक्षरशः त्याला शेतात येऊन बघा म्हणा, शेतामध्ये टोंगळ्या इतक्याला पाणी साचलेलं आहे। सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। सरकारला एवढीच मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा आणि एकरी 1 लाख रुपये मदत द्यावी। दरम्यान राज्यभरातील अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची सत्ताधारी तसंच विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करतात। हिंगोली जिल्ह्यात देखील पालकमंत्री नरहरी झिरवळ आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसात मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। जवळपास पूर्ण जिल्हा नुकसानग्रस्त या ठिकाणी दिसतो आहे आणि म्हणून यासाठीची 231 कोटी रुपयांची मदत शासनाने तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वर्ग केलेली आहे आणि त्याचं वितरण 8 दिवसाच्या आत करण्याचे निर्देश आहेत। आता मदतीच्या घोषणा झाल्या, मंत्र्यांचे दौरेही झाले, पण शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरी दिवाळी कधी उजाडणार हाच प्रश्न आहे। कागदोपत्री मदतीची आश्वासनं देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र मदतीचा हात शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकीकडे शेतकरी आता ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मोठं पॅकेज द्यावं अशी मागणी शेतकरी करताना पाहायला मिळते। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची देखील लागवड केली आहे। आता भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील सरकार मदत देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।